नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचा मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज असंच एक भन्नाट आणि जबरदस्त खायला एकदम टेस्टी असा हे पदार्थ आज आपण बनवणार आहे. तर तो काय पदार्थ आहे कारभारीने तुम्हाला सांगा. कारभारने तर आज आपण आहे ना मस्त द्राक्षेपासून बर्फी बनवणार आहे. हां मंडळी, म्हणलं होतं का नाही, द्राक्षापासून बर्फी होऊ शकते. हे मात्र आज रेसिपी बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल बघा. त्यामुळं मला सुद्धा उत्सुकता लागल्या बर्फी खायचं. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही ही बर्फी खाल्ली होती, तर या वर्षीसुद्धा आपण बर्फी खायचं आहे. चला आता येळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या या रेसिपीला. तर बर्फी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे. तर आपण इकडे भरपूर द्राक्ष घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हिरवगार असं द्राक्ष आहे. तर आता आपल्याला सगळं आहे ना, आपल्याला ह्यातलं मणी काढून घेऊया गड्यातलं. तर स्वच्छ धुवूनच घ्यायचं. आणि हिरवं आहे काय बा, तुला बर्फी खायचं, द्राक्ष खायचं आहे आता तर खा खा खा. जावा खेळायला, तुम्हाला बर्फी झाल्यावर बोलवतो मी. अजून पाहिजे, जा घेऊन जावा जा. तर आता आपण सगळं यातलं काढून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण इकडे द्राक्ष घेतलेले आहे आणि इकडे कलबत्ता घेतलेला आहे. कलबत्त्यात आपण थोडं थोडं द्राक्ष घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण असं बारीक करून घ्यायचं. थोडं थोडं घालूनच आपण हे बारीक करून घेऊयात. जे आपल्याला आहे ना याच्यातलं सगळं रस आपल्याला काढून घ्यायचं आहे द्राक्षातलं. बघा आता आपण कलबत्त्यात आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे. तर आता आपण इकडं एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीत आपण हे काढून घ्यायचं. ह्यातलं आपल्याला सगळं रस आहे ना आपल्याला खाली भांड्यात काढून घ्यायचं. पूर्ण असं आपल्याला ते गाळून घ्यायचं. रससुद्धा आपल्याला सगळं हे काढून घ्यायचं. दाबून दाबून आहे ना सगळं आपलं त्यातलं सगळं रस आपल्याला असं काढून घ्यायचं. हे बघा कसं निघतंय सगळं. फक्त वरचं आहे ना चोथा चोथा तेवढंच राहतोय, नंतर सगळं आतलं गाभा रस सगळं खाली गाळून जातोय. अजून आपल्याला आहे ना हे काढून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं द्राक्षाबरोबर. बघू शकता असं रस निघतोय. द्राक्ष घातलेले आहे हे सुद्धा आपण त्याच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं. पूर्ण सगळं आपल्याला हे बारीक व्हायला पाहिजे. बघा असं आपल्याला पूर्ण आहे ना असं चाळणीमध्ये घालून पूर्ण सगळं चाळून घ्यायचं. म्हणजे गाभा जास्त जात नाही ना गाभा, सगळं फक्त आपल्याला रस रस तेवढंच निघते असं आपल्याला. त्यामुळं थोडं थोडं घालून पूर्ण बारीक करून असं रस काढून घ्यायचं. बघा आता आपण सगळं द्राक्षाचं वगैरे रस काढून घेतलेले आहे. तर ह्यामध्ये आहे ना आपण एक अर्धा चमचाभर आपल्याला ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. पूर्ण गाठोळं वगैरे करून घ्यायचं नाही, पूर्ण असं मोडून घ्यायचं. एक अर्धा चमचाभरच घालायचं, जास्त पण नाही घालायचं. म्हणजे आपलं बर्फी आहे ना चांगलं होतं, त्यामुळं आपल्याला घालायचं आहे. थोडंसं जाडसर झालेले आहे आता कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळं. बघा आता आपण एक चटणी आहे ना आपण इकडे डब्यात काढून घेऊया. पोरं आल्यावर आपण देणार आहे खायला, त्यामुळे इकडे डब्यात काढून ठेवते. कधी पाहिजे त्यावेळी आपल्याला खाता येते. बघा आता आपण इकडे रस तर काढून घेतलेलेच आहे बर्फीसाठी. आणि इकडे चूल पेटवून आहे ना आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आहे ना आपण एक अर्धा चमचावर आपण तूप सोडूया. आता तूप विरघळलेले आहे आणि ह्यामध्ये आपण इकडं रस काढून घेतला होता ना ते सगळं आपल्याला ते तुपामध्ये घालायचं आहे. थोडा राखपार आपल्याला आहे ना हे चांगलं असं शिजवून घ्यायचं.
तूप घातल्यामुळे ना चवीला पण खूप छान लागतो बर्फी आणि कढईला पण चिटकणार नाही. सारखं असं फिरवत आहे ना आपल्याला हे चांगलंसं शिजवून घ्यायचं. थोडंफार एक घट्ट व्हायला पाहिजे. आता चांगलं असं कसं शिजतंय बघू शकता. आता थोडं फारसं साखर पण झालेले आहे, म्हणजे घट्ट होत चाललेले आहे. कसं शिजतंय ना तसं हे घट्ट होत जाते. हे बघा आता आपण एक 5 मिनिटं तर शिजवून घेतलेले आहे. तर आता आपण यामध्ये आहे ना चवीपुरतं आपल्याला ह्यामध्ये साखर घालायचं आहे. गोड बघा साखर सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं चांगलं शिजवून घ्यायचं. तुम्हाला किती गोड पाहिजे ना तेवढं तुम्ही यामध्ये साखर वाढवा. लहान मुलं वगैरे खाणार असतात त्यामुळे गोड आवडीनं खातील. परत घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घेऊया. आता चांगलं असं शिजत आहे. बघा आता एवढं फार आता घट्ट झालेले आहे. तर ह्यामध्ये ना आपण थोडंसं आहे ना तूप सोडूया आणि परत आपल्याला हे चांगलं असं एक 5 मिनिट आपण हे शिजवून घेऊया. आता बघू शकताय चांगलं असं शिजून आहे ना आता घट्ट झालेले आहे. असंच आपल्याला ना थोडंफार घट्ट करून घ्यायचं. आणि इकडे बघू शकताय एका डबा घेतलेला आहे. डब्याला थोडंसं आपण तूप लावून घेतलेले आहे. तर आता आपण ह्याच्यावरती आहे ना तर आपण काजू असं बारीक करून घेतलेले आहे. त्यावरती आपल्याला घालायचं सगळीकडे. आणि आता आपण हे चुलीवरचं आपण कढई काढून घेऊयात आणि हे डब्यामध्ये आपल्याला सगळं हे मिश्रण घालायचं सगळीकडं. बघा आता आपण इकडे डब्यात घातलेले आहे. तर आता आपण सगळीकडे पसरून घेतलेले आहे. तर आपण हे पूर्ण गार करून घेऊया. गार झाल्यावर आपण ह्यातलं सगळं काढून घ्यायचं आहे. आता मी बाजूला ठेवते आणि पूर्ण गार करून घेते. आता बघू शकताय आपण इकडं ताटावरती ना काढून घेतलेले आहे. दिसायला पण एवढं छान दिसतंय आणि आपण काजू बदाम वगैरे घातल्यामुळे ना दिसायला पण छान दिसतंय. तर आता आपण एक कट करून घेऊया. तुम्हाला किती पाहिजे ना तेवढं तुम्ही बारकं कट करू शकता. तर आता आपण ह्या बाजूने सुद्धा आपण कट करून घेऊया. चौकोन आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं. छान होते खायला तर मस्त लागतो हा बर्फी. तर आता आपण तुम्हाला एक काढून दाखव. बघा आता आपण इकडं आमची शिवांगी पण आलेली आहे. तिला आता आपण खायला देऊ. दरबा खाऊन कसं झालं सांग. चांगलं झालंय ना. आवडलं तुला. थांब. तर असं आपण लहान मुलांना वगैरे करून दिलं ना म्हणजे आवडीनं खातील. तर आमच्या शिवांगीला तर आवडलेले आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.